हे शासन स्तरावरती कोणाच्या तरी मनमानीमुळे हा निर्णय झालेला आहे अशी ही संघटनेची भावना आहे। तर वर्षापासून जे चालू आहे रचना ती पूर्ण ही विस्कळीत झाली आणि ह्याच्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेलाच आहे। जोपर्यंत शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहील। निर्णय का काढला, कशाकरता काढला हे तरी कळलं पाहिजे। याचं काहीतरी व्यापक जनहित असावं की शासन निर्णय त्याच्याकरता निघतो, परंतु याच्यामध्ये काही व्यापक जनहित नाही। पण शासनाने आम्हाला न्याय द्यावा आणि आमचा पूर्वीप्रमाणे जे चालू होतं जे त्यांनी आता केलेलं आहे ते पूर्ववत ठेवावं आमचे नियुक्ती प्राधिकारी। आरोग्य विभागाचा 16 फेब्रुवारी आणि 12 सप्टेंबरचा GR रद्द करा या मागणीसाठी या ठिकाणी आरोग्य कर्मचारी आंदोलन करतायत। आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते आरोग्य कर्मचारी आंदोलन करताना दिसून येत आहेत। खरं तर आरोग्य विभागाने 16 फेब्रुवारी आणि 12 सप्टेंबरला जो GR काढलेला होता तो GR रद्द करावा या मागणीसाठी 3 दिवसापासून जे आहे ते आरोग्य कर्मचारी आंदोलन करताना दिसून येत आहेत। खरं तर जो GR काढलेला आहे तो रद्द करावा या मागणीसाठी सातत्याने 3 दिवस हे आंदोलन सुरू आहे। आपण बघतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला आरोग्य कर्मचारी असतील, पुरुष आरोग्य कर्मचारी असतील या ठिकाणी आंदोलन करताना दिसून येत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नेमकी काय आपली मागणी आहे, आपण आंदोलन करताय? 16/2/24 आणि 12/9/24 या शासन निर्णयामुळे आरोग्य विभागाची तर पूर्ण यंत्रणा विस्कळीत झालेलीच आहे। पूर्ण रचना जी आहे 70 वर्षापासून जे चालू आहे रचना ती पूर्ण ही विस्कळीत झाली आणि ह्याच्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेलाच आहे। कर्मचाऱ्यांच्या पूर्ण सेवाविषयक बाबी आणि प्रशासकीय बाबी याच्यावर विपरीत परिणाम झालेला आहे। त्याच्यामुळे आरोग्य सेवा देण्यासाठी पण कर्मचारी इथं बसल्यामुळे जी काही कामं आहेत आमची महत्त्वाची ती सगळी खोळंबली। आम्हाला ते योग्य वाटत नाही, पण शासनाने आम्हाला न्याय द्यावा आणि आमचा पूर्वीप्रमाणे जे चालू होतं जे त्यांनी आता केलेलं आहे ते पूर्ववत ठेवावं आमचे नियुक्ती प्राधिकारी। कारण याच्यामुळे काय झालेलं आहे, आमचे सहसंचालक आणि संचालक हे पद रिक्त आहे, त्यांच्या अधिकारासाठी ते भांडण्यासाठी ते पद भरलेलंच नाहीये। त्यामुळे आम्ही सगळे कर्मचारी आम्हाला हे योग्य वाटत नाहीये की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे अधिकार आहेत ते कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, ते योग्य नाहीये। म्हणजे कर्मचाऱ्यांचा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेच, परंतु ही आरोग्य रचना जी विस्कळीत केलेली आहे ती पुन्हा पूर्ववत व्हावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो आणि त्यांनी आमची विनंती मान्य करावी ही सगळ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो शासनाला। काय सांगाल आपण अध्यक्ष आहात, नेमकी आपली काय मागणी? मी पब्लिक हेल्थ सब ऑर्डिनेट संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गुरमेट्टी। गेले 57 वर्ष आम्ही संचालकांच्या अखत्यारीत आणि सहसंचालक अधिकारी यांच्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या आधिपत्याखाली आम्ही सर्व कर्मचारी होतो, पुण्यातील सर्व कार्यालय। परंतु आता जो शासन निर्णय निघालेला आहे 16/2/24चा, ह्यामुळे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार असून यामध्ये फार मोठी गुंतागुंत होणार आहे, कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि खालच्या दर्जाच्या लेवलला हे अधिकार देण्यात आलेले आहे आणि तो शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी आम्ही सगळे संघटित झालेलो आहोत। जोपर्यंत शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहील। इंग्रज काळापासून ही संरचना अस्तित्वात होती, अचानक हा निर्णय काय घेण्यात आला असं वाटतं? हे शासन स्तरावरती कोणाच्या तरी मनमानीमुळे हा निर्णय झालेला आहे अशी ही संघटनेची भावना आहे। या शासन निर्णयाचा नेमका तुम्हाला काय तोटा होणार आहे? हे आमच्या सेवेमध्ये भरपूर तोटा होणार आहे। पदोन्नती असे बरेच न्यायालयीन प्रकरण आहेत, सेवा ज्येष्ठता याच्यात फरक पडतोय। आता जे आमची सेवा ज्येष्ठता आहे ही फक्त पुण्यातील 7 कार्यालयामध्ये आहे। आज जर आम्ही खालच्या उपसंचालकाला जोडले गेलो तर आमच्या ज्येष्ठता यादीमध्ये कोणता क्रमांक लागेल हे सांगणं कठीण आहे। तुम्ही याचा पुढे पाठपुरावा केलाय का? आपण आंदोलन करताय, तुमचं काही बोलणं झालंय का? हा, यापूर्वी संचालक आरोग्य सेवा इथे आम्हाला चर्चेसाठी बोलवलं होतं। एक अध्यक्ष या नात्याने मी त्या चर्चेसाठी उपस्थित होतो। माननीय संचालक यांनी असे होणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि ते त्यांनी इतिवृत्त दिलेलं आहे। त्या इतिवृत्तामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे असं होऊ शकत नाही।
ते हे अचानक तो शासन निर्णय निघाल्यामुळे सर्व कर्मचारी एकदम हतबल झालेले. आता हे किती दिवस आंदोलन सुरू राहणार आहे? जोपर्यंत शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन अजूनपर्यंत आम्हाला चर्चेला आमंत्रित केलेलं नाही. तुमचं कोणाशी बोलणं झालं? तुम्ही चर्चेचा प्रयत्न केलाय का? आम्ही पत्र दिलं होतं या शासन निर्णयानंतर की आम्हाला चर्चेला बोलवणं गरजेचं होतं. ह्या निर्णयाचा जो फटका आहे तो कुठं कुठं बसणार आहे? महाराष्ट्रात कुठं तुमचे आंदोलन सुरू आहेत? आता हे जे आमचं सहसंचालक आरोग्य कार्यालय आहे हे पूर्वी संचालक म्हणून कार्यालय होतं. 3 दिवस संचालक इथे असायचे, 3 दिवस मुंबईला असायचे डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसमध्ये. तिथे संचालक म्हणून MR चंद्रिकापुरे होते आणि ते 3 दिवस तिथं असायचे, 3 दिवस इथं. ह्या सेंट्रल बिल्डिंगमधून 29 जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्राचा कोणतंही संकट आलं, करोना असो, साथरोग असो, जलजन्य आजार असो, हे सगळं कंट्रोलिंग इकडून होत होतं. जी मंत्रालयाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला जी माहिती देण्यात येत होती ती सर्व आमच्या ह्या कार्यालयामार्फत जात होती आणि आम्हाला हा खालचा दर्जा दिल्यामुळे हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. हा व्यापक जनहिताकरता येतो, तर याच्यामध्ये काही जनहितच नाहीये. याच्यामध्ये हित नाही, उलट शासनात तोटा आहे. याच्यामुळे शासनाचा मनुष्यबळ खर्च पडणार आहे. विनाकारण ज्या कोर्ट केसेस, न्यायालयीन प्रकरणं खूप अशी होणार आहेत, तक्रारी वाढणार आहेत. याच्यात व्यापक जनहितच नाही. हा शासन निर्णय का काढला, कशाकरता काढला हे तरी कळलं पाहिजे. याच्यात काहीतरी व्यापक जनहित असावं की शासन निर्णय त्याच्याकरता निघतो, परंतु याच्यामध्ये काही व्यापक जनहित नाही. हा शासन निर्णय का काढला याचा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे. याच्याकरता आम्ही पाठपुरावा करून हे रद्द करण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण बघतोय की जो शासनाने 16 फेब्रुवारी आणि 12 सप्टेंबरला जो GR काढला होता तो GR तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी या ठिकाणी आरोग्य कर्मचारी जे आहेत ते आंदोलन करताना दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.